आपण प्रवेशद्वाराच्या रोजगार संहिता ज्या पुढच्या काळातील लहान मुलं बसलेली आहेत त्या सर्व लहान मुलांना विनंती असेल की आपण समोर येऊन बसा, जेणेकरून आपल्या माता भगिनींना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. सर्व लहान मुलांना विनंती की आपण समोर येऊन बसा. कृपया सर्व लहान मुलांनी यापुढे चला, यापुढे मोठ्या माणसांना पुढचे व्यक्ती बसायला कृपया मंडळाला सहकार्य करा. सर्व लहान व्यक्त्या तरुण मुलांनी इकडे समोर येऊन बसा. आपण माता भगिनींसाठी हा वर्ग राखीव ठेवलेला आहे, तरी आपण सर्व सूचनांचे पालन करावे ही आपल्याची विनंती. चला सर्व लहान मुलांनी खाली समोर येऊन
या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार
विकासची कामं रे बुवा. शाहिराला विनंती करतो की शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा देखील विषय घेऊन जायचे. किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागा किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागा केला हवा निसार तुझ्या माझं गाडी जमा विसरून जाऊ तुला अरे गुंडा वाचा तुला कशी विसरून जाऊ तुला माझ्या तुला वाचा तुला विनम्री हा मामा तुझ्या चरणावरती होते म्हणायचा आणि काय लक्ष असा तुम्ही माय बापा देवा चरणावरी विसावा या भोळले घराची ही नाव पैलगिरी नावा हो सभारंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा मला अहो सभारंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा मला मी सादर करता लागी माझी मानवंदना तुला मी सादर करता लागी माझी आहे मानवंदना तुला स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुशः प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत या हिंदुस्थानचा गौरवधनी राजे शिवछत्रपती शिवरायांना शाही निवाण समजला करून सिंहाचा छावा छत्रपती संभाजी राजांना वाडाचा मुद्रा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेबीचा मुलगा वाडाचा मुद्रा करून
पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवाळ वंदन करू. या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानचा वंदन करू. या मुंबईच्या डोळ्यांनी तुमच्या जीवाला हात देऊन देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन सुंदर कोवळीचे आराधनेवर श्री दुर्गाप्रिय गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या नवशी माऊली माझी पालकमार माझी मातृणी आई सवाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आमच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने काही आणि तुला असा नाताळचा चंडी सामान्यपणे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी खरेदीवाले श्री झोडाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुलतानी नृत्य कलावंत अरुण गुहागर मुंबई यांच्या वतीनं झालेल्या माझ्या या तमाम नाचकलाप्रेमी माझ्या प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो असा औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान या ठिकाणी शाहिरी सेवेची संधी उपलब्ध करून दिली श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान या माझ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर महिला वर्ग या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः आपला धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो की आपण या मुंबई नगरीमध्ये जी स्वप्न नगरी आहे प्रत्येक माणसाची या स्वप्न नगरीमध्ये आज मित्रांनो श्री गणेश होते आम्हा दोन्ही ही शाहिरांचा तुमच्या माध्यमातून आणि म्हणून एका जोरदार टाळ्या मित्रांनो स्वतःसाठी होऊन जाऊ देत कारण दोन्ही शाहिरांनी आम्ही मित्रांनो आम्ही आमचा साथ ज्या दिवशी चढवला त्या दिवशी चढवूनच ठेवणार आहे. कोणी आज त्यांचा साथ उतरवलेला परत चढवले नाही त्याचा श्री गणेश होते तुमच्यापासून आणि आम्हाला दोन्ही शाहिरांना या कार्यक्रमाचे या ठिकाणी एक भाग बनवलं घटक बनवलं त्याबद्दल आपल्या सर्वांसाठी आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन जातात ते माझे संगीतकार माझे पाटील राहते. आज मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू सी होते ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपण ढोलकी वाजवले आहे विसर्जन सुद्धा आपल्या ढोलकीला साथ करतात. त्याप्रमाणे बंजाला साथ करतात माझे बंधू ललित केसरे कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू ज्यांचं प्रत्येक गाणं दर वर्षाचा गाणं त्यांचा आपल्या भोकर वाचण्यासाठी परवाने असते. यावर्षी मी तसंच काही आपला निश्चित नवीन काही पाहायला मिळेल ऐकायला मिळेल. पंकजाला काकाळे आज मला कीबोर्डला साथ करतात ॲटोमॅटिक मला साथ करते माझा भाऊ प्रणव काकाळे शेतीला मला साथ करतात माझे बंधू रोहित जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्यासाठी आपल्याकडे आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या स्वतंत्र सुपुत्र दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सर्व मंडळी ह्या ठिकाणी शाहीर मानस मोजरा करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककथा मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून सर्वांना कोकणातील घरापर्यंत वाडीपर्यंत घरापर्यंत पोहोचली तर अशा कोकणातील युट्यूबर्स आज बरेचसे मित्रांनो नाटकं लागले बघा ऐकायला नाही तुम्हाला बघायला तिकडे काढलं आहे बघायला डावीकडे बघा उजवीकडे बघा मागं नाही फक्त थोडंच नाही आहे सगळ्याकडे काढून लागले आणि थोडं सांगायला अभिमान वाटतोय येत्या 31 जूनला मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकासचे नामोरे असा आता 2 शाहिरांचा सामना कोकणातील युट्यूबर असलेल्या माझ्या मित्रांनी आयोजित केलेला आहे आणि तब्बल 15 दिवस अगोदर मित्रांनो सामना हाऊसफुल गेला आहे काय माझ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवून 15 दिवस अगोदर मित्रांनो ही काही साधी सोपी गोष्ट नाही. 15 दिवस अगोदर 2 मुलांनी आणि मी कौतुक एवढ्यासाठीच करेन की माझ्यावरती विश्वास त्यांनी सतत तिसऱ्यांदा ठेवला ही माझी हॅट्रिक आहे युट्यूबर्स मध्ये आयुष्यातील आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरांचे सोबती आणि माझे आदर्श माझे पाटील आमचे गप्पाबद्दल दामोले असतील आम्ही सचिन दादा गोलापटे असलेले आमची सर्व शाहिरांची मंडळी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मोजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आमची शिष्य मंडळी देखील उपस्थित आहे. आज मला बोलायचं साथ करतायत माझे शिष्य वेदांती जाधव प्रमोद गवळकर प्रशांतदा मांडवकर या सर्व माझ्या शिष्य मंडळीने या ठिकाणी शाहिरी मानाचा मोजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिले असतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील वेळा आगामी न कळत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल मित्रांनो तर या शाहिराला या ठिकाणी देवी व्यक्त करतो. त्याप्रमाणे शाहिरांचे सर्व संगीतकार असा मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याच्यामध्ये आज शाहिराला गायच्यासाठी साथ करतायत कोकणातील या श्लोककलेतील एक बुलंद असे गायचे आमचे सतीश भाऊ साळवी आणि आमचे भजनकला असेल सर्व आमची मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता सर्वांना मुजरा झालेला बरोबर आहे ना रीतिरिवाज झालेला आहे बरोबर
आमचे विरोधी शाहीर जे भगवान शिवशंकराची बाजू म्हणजे तुर्यबाजांची बाजूचे मांडणार आहेत ते माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोकणातील नामवंत शाहीर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विकासजी नागोरे बुवा म्हणजे या ठिकाणी शाहीर मानाचा मोजला करतो. शाहीर आज तुमचा साज तुम्ही चढवला, तुमचा साज तुम्ही आज चढवलाय. त्याचा श्री गणेश अगोदर माझ्यापासून या आपल्या ध्रुवप्रियापासून या ठिकाणी सुरुवात होते. तर तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना आज सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलांचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. या ठिकाणी अशा आशा बाळगतो तुमच्या कार्यक्रमाचा मित्रांनो पैसा या ठिकाणी बसून आम्ही दोन्ही शाहीर करू ही ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आज दिवस आहे शिवरात्री अभिषेकाचा. या महाराष्ट्राचं धौलधनी या महाराष्ट्राचा मान्यवर अरे 33 कोटी देवांची मंदिरं सर्वकडे आहेत. 33 कोटी देवांची मंदिरं तर सर्वीकडे आहे. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना झालं तुमच्या माझ्या हृदयात आपली जागा निर्माण केली. त्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला विवाह अभिवादन करून गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आणि झोलाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पदवीची सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दिवस आहे शिवराज्य अभिषेकाचा. या महाराष्ट्राचा मान्यवर या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आज खरे आपण शिवराज्य अभिषेक झाला. या महाराष्ट्राचा धोरणधनी राजघाटीवरती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1674 सालचा आणि आज जे निमित्त आहे मित्रांनो निमित्त आहे आज माझ्या दुर्वाप्रिय गजगणाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं. पण दिवस आहे शिवराज्य अभिषेकाचा माझ्या शिवरायांचा तुमच्या माझ्या महाराजांचा. आणि म्हणून मी समान माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का लक्ष असं
बघा शिवनेरीवरती जन्मास आणि आजच्या दिवशी माझं नातं बसलं होतं राजघाटीवर विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नवस होण्यासाठीच केलं. आई आपल्या या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय माऊल्यांच्या अबूंची धरती वेशीवर टाकली जात आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा कोणी महिला जन्माला लागला या उंदरामध्ये जे बाळ वाढतंय त्या माझ्या पोटी असा एक बाळ जन्माला लागला माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल. आणि म्हणून मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 साली ती सुवर्ण पहाट उगवली. राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले आणि म्हणून मित्रांनो समान माझ्या राजाच्या चंद्रावरती समर्पित करतोय म्हणायचं आहे काय लक्षात या महाराष्ट्राचा मारी या महाराष्ट्राचा मारी रयतेचा होता राजा हिंदवी या हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा. महाराष्ट्राचा मारी या महाराष्ट्राचा मारी रयतेचा होता
हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराय माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हो छत्रपती गजानन कामदेवी गजनंद कैलासपती पिताजी शिवराम धोंडू अखंड सवाला घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. पण माझ्या युवाप्रिय या माझ्या माऊली प्रतिष्ठानसाठी एवढ्यासाठी त्यांचे आभार माने. मित्रांनो की तुम्ही 100-200 रुपयाचा विचार नाही केला तर माझा आलेला रसिक राजा खुश कसा होईल याचा विचार तुम्ही केला आणि म्हणून तुमच्या ठिकाणी आभार मानतो. तर मित्रांनो विषय आहे सर्व या ठिकाणी झालेला आहे. विषय आहे गणाचा, बरोबर आहे ना. आणि आजपासून मित्रांनो नारायण फुटलेला आहे दोन्ही शाहिदांचा. कारण इथून पुढे मित्रांनो मुंबई रंगमंचावरती शाहिदांचे पण बरेचसे कार्यक्रम आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे पण थोडेफार कार्यक्रम आहेत. म्हणून विषय कसा आहे या ठिकाणी आमची संदीप मोरे वंश मंडळी देखील अरे आज सगळं नवरा आमची डोकरं सगळ्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून म्हणायचं आहे की बदलत्या वातावरणानुसार बघा बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी
सर्दी हे बघा कधी सर्दी होत नाही, पण जो बिना आधीवाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते म्हणून म्हटलं. बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक मायबाप हा गर्दी आहे आणि म्हणून युवाप्रिय गणराज्य कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. हो बुवा, पतिदेव आहे ना, आज मी त्यांच्या आधी पाहिला आहे, ते माझा भगवान शिवशंकर आहे. आता बघूया ना की तिसरा डोळा उघडला उघडला येतो आल्यावर आहे ना. तर असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा तिसरा डोळा उघडतात तेव्हा थोडं तांडव करतो. ह्यांनी जरी तांडवाची केली तरी त्यांचं 5 पांडव माझ्याकडे आहे. तुम्ही काय काळजी करायची नाही मित्र. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय या ठिकाणी दिवाळी गोंडीबा दिवाळी गोंडीबा कुटवडे साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर पारितोषिक केलेला आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे की म्हणजे मी शाहीर म्हणतात की बुवा भांडवल करतात. बुवा भांडवल कशाला, पैसा तुमचं, खर्च तुमचा, माझा भांडवल हवाय कशाला. पण मित्रांनो विषय कसा आहे, विचार हा किती आहे अगणित काही नाही देणार आहे आपला कोलंबोदर. 2024 गणाचा साक्षीदार शाही राजेश बुवा निकम. नाव गाण्याचं बोलायचं, गणाला कौतुक मानायचं. 2025 पहिला साक्षीदार आहे शाही राजेश निकम. शाहिरांचे 2 गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेख आंबोरे. 2 गाण्यांवर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाहीर, सुंदर लेखणी आहे. या 2 गाण्यांच्या शिवामध्ये आज तुम्ही नावाला आला का? वर्ष उजळले 2026. आज पण त्यांनी काहीतरी नागराचा भैरव लावून आणला असेल. पण शाहिरांनी विषय कसा, गावाला मित्रांनो पेरणीची कामं झालं बरोबर ना. गावाला काय नागराचा भार उठला की लोक भैरव लावतात. त्या गावची पद्धत आपल्या पेरणीची कामं झालं सगळीकडे. भार उठला की लावतात घर, भार उठला का भरेडू, भार उठला का भरेडू. तसं आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे माझा पहिला 100% 2026. कारण त्यांना माहिती राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या पायाचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत गायलेलेच गणभुवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूने माझ्या सोबत काहीतरी चांगला घेऊन असेल. म्हणून विषय आहे माझ्या गणाचा. शाहीर सांगाय बुवा गण आपल्या समोर ठेवतोय. बक्षीस आलेला आहे परशुराम घाणेकर धोतीवाल्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि माझा भाऊ मनीष होतेकर भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विषय आहे गणाचा. आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. पण ह्याच्यावर नक्की पॉप्युलर तरी कोण, ह्याच्यावर पॉप्युलर तरी कोण पता लागत नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या अंगाची घडी नाही होते तरी पण हा काय पडायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो, कर्म तुम्हाला कोणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही, देवाला पण हातात नाकाला बांधणार माणसाला पण. देवाला सुद्धा हात टेकायला लावणार आहे माणसानं. पावसानं पण ठरवलंय अंगाची साला तुला किती जाऊ दे, नामोळे तुला किती जाऊ दे का. जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पार झालं नाही तर पावसाचा देव काय पाडेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा. आपल्या समोर ठेवतोय गणायचा आहे काय तर शास्त्रावर. माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सदा धावून येशील का. पाठीराखा निर्दोषांच्या श्रीगणात होशील का. संकट काळी भक्तजनांना
33 कोटी देवांचा अधिपती ज्या बिगिन त्यांना मान मिळाला पहिला मुलीचा 33 कोटी देवांच्या सगळ्या देवांमध्ये मान मिळाला माझ्या बिगिन हाताला आणि म्हणून आज माझ्या या पवई सुंदर नगरचा पवई म्हणजे पवईचा माझा जो ध्रुवप्रिय माझी जी गगन आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने आज माझी सबंध देखील सुखाचे दिवस जात आहे सुखाचे मास जात आहे आणि बिगिन हात्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू ऋषी येणारच आहे अरे पण आज या भूतलावरती या कलियुगामध्ये दारिद्र्याची अवस्था आहे जी व्यथा आहे छोटी मुलं ओळखत नाही आज एवढे नारायण पांडे एवढं पाप या भूतलावरती होत आहे की 4-5 वर्षाच्या चिमुरड्यांवरती अत्याचाराने बलात्कार होत आहे माय मौल्यानं म्हणून सांगते आज बाजू मांडते तुमची बाजू मांडवा आधी मायची घराचा विषय अंदाज शाही घरा शब्दात ते शब्दाचे लक्ष असावं म्हणून म्हणतात वाढले हे पाप जगी सांगू मी गुन्हा देवा तूच अंतर्यामी आहेस अरे तुझ्यासारखे शिवाय या झाडाचं पान हलत नाही या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस तू अंतर्यामी आहेस आणि सुख करता तू आहेस दुःख करता तू आहेस साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हणतो वाढले हे पाप जगिया सांगू मी गुन्हा तारण्या या भक्तजनांना तुम्ही वागना अहो तारण्या या भक्तजनांना तुम्ही वागना वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा
नाचा तालुका माझ्या हाती लागते. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमचे बंधू सचिन दादा तावडे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी शेवटी नेमकं होतो दादा, जरी तुमची आमची भेट नसली तरी पण
एकदा माणूस माझ्या नजरेत असला की त्याला मात्र मी चांगला ओळखतो आणि म्हणून समान झालेला आहे, गण झालेला आहे. आता खरी मजा आहे गवळणी पासून, आहे ना? बरोबर ना? पण विषय मित्रांनो काय आहे? विषय काय आहे? भावकी धोती करतात, घरचा देव करून देव करतात. जाणकार मंडळी या ठिकाणी बसले आहेत, त्यांना कळतं गोवा नक्की काय बोलतोय तो. विषय कसा आहे बघा. हा काय हेलिकॉप्टरचा काढून नाही ना अंदाज? हा हेलिकॉप्टरचा नाही ना, तो दिसतोय ना तेवढा. 2 बुवा आणि 8 गुणे 16 मुलांवरती बसले त्याच्यावर. वाजवणारा बाजूला 16, 8 गुणे 16 आणि 2 बुवा 18 जण आणि एवढ्या पाट्यांवर नक्की बसले. मग आम्हाला उतरा खेळायला आणि ह्यांना उतरावा माझ्या याच्यावर बसू. पण विषय कसा बघा मित्रांनो, नवरा बायकोचा भांडण, बरोबर आहे का? नवरा बायकोचं भांडण काय झालं भेटत नव्हता. काय घरच्या देवाची होती का गावच्या देवाची होती पताच नव्हता मुलाला. पण भांडण भेटला, भांडण भेटला. तसे विषय काय मित्रांनो, नवरा बायकोच्या भांडण किती होऊ द्या, नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या, भांडणात मित्रांनो प्रेम वाढतात. ज्यांचे झाले त्यांना अनुभव चांगला आहे, बरोबर ना? नवरा बायकोचं भांडण किती जरी झालं तरी त्या भांडणात मित्रांनो, माझे बंधू गणेशाचा गाडीवर झालेला माणूस लगेच बोला पाहिजे भांडणात ज्यांचे झाले नाही त्यांनी अनुभव घ्या, त्यांच्याकडे झाले त्यांचा, तर भांडणात प्रेम मित्रांनो वाढतं. तसं आज भांडण आहे, आज भांडण आहे या राधेचं आणि या कानाचं भांडण आहे प्रेमाचं, बरोबर आहे ना? भांडण कसं आहे? प्रेमाचं. तर बुवा म्हणतात हे कमरेच्या खाली बोलतात, हे म्हणतात बुवा म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांना कमरेच्या खाली बोलून उभे बाहेर आहे, तुमचा पण ताज आणि आमचा पण काय आहे बघा. गाव बोला पहिला हे म्हणतात कमरेच्या खाली उपयोग आहे का यांना बोलू. विषय कसा मित्र का? पण आजचा कार्यक्रम आहे गोड, जागा आहे पवित्र. माझ्या माई मावल्या आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण शाही हे गाणं, हे माझ्या सावळ्या, हे माझ्या कृष्णा. अरे राधा तुझी तुला काय सांगते, कानाचं जोकर उलट ठेवू नका आहे. म्हणून विषय आहे प्रेमाचा मित्र, गोड विषय. आज जे अजरामर प्रेम झालं राधेचं आणि तिच्या कानाचं गोडगोडातलं प्रेम. आज पट्टा लागलाय त्या प्रेमाला या कलियुगामध्ये, बरोबर नाही कळलं? पट्टा लागलाय प्रेम भरभरलं ग तुझं, आगमन भरलं ग तुझं, अगं तारी करून तूच म्हणते कतार मला. पाखरू गेला उडून, पाखरा आझाद गेला. हा माझा पाखरू लय भारी आहे, हा माझा राखीला आहे, राखीला. पाखरू ना राखीला, हा कोण आहे? हा माझा पाखरू ना, हा माझा राखीला. कारण हा पाखरू उजेडात दिसायचा नाही, हा राखीला कालोखात दिसतो. असा माझा राखीला. प्रेमात बोलतो, प्रेमाने प्रेमानेच तुम्हाला घेतो बुवा आज, आणि तुम्हाला थोडासा देतो वाटून खा चांगला कर. म्हणून विषय आहे गवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतो, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तुझ्या वाचोनी कानाया राधीला कधी गमनाचं नाही. हे माझ्या सावळ्या, अरे 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास. मी लग्न केलं ना आण्याशी, पण लग्न करून जेव्हा सासरी मी आण्याच्या घरी गेले ना काना, अरे माझा एक दिवस माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला तरी तू दिसला नाहीस. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये, अरे माझ्या अन्यायाला कमी पण तुझं मात्र स्थान दिलं. म्हणून म्हणायचं की तुझ्या वाचोनी कानाया राधीला कधी गमनाचं नाही. या संसारात मन माझं कान्हा कधी गमलंच नाही. आणि या प्रीतीचं उठलेलं वादळ, या प्रीतीचं उठलेलं वादळ या मनात कधी शमलंच नाही. आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम का
केलं होतं राधेनं त्या कानावरती आणि कानाला केलं त्या राधेवरती. दोघींची झाली एकमेकांपासून वेगळे. त्याने निवडलं रुक्मिणीला, तिने निवडलं आर्याला. पण आज मित्रांनो जडी स्थळी काष्टी पाशाली नाव फक्त आजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि कानाचं. म्हणून म्हणलंय हो ये बंधन तो प्यार का बंधन जन्मों का ये संगम है. म्हणून बुवा आज जागा आहे पवित्र, तारीख आहे 6. 8 दिवसापर्यंत तुमच्या माझी झोपी जोरात आहे 14 तारखेला. म्हणून बुवा आज तुम्हाला प्रेमाने सगळ्यात येतं बुवा. आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको ही गाणं प्रेमानेच होते. पण जर बुवा जर है ना लाल लाल कलरची साडी साडीचा कलर लाल आणि मला सोबत तिचा आला मला सोबत आल्या भला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असेल लाल, तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल. एवढी मात्र काळजी घ्या. म्हणून देवाच्या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे विषय का काय पाहुणे आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे. मित्रांनो या गर्दीमध्ये मी कोणाला डिवचून बोलत निश्चितच नाही, पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं, बरोबर ना. प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. म्हणून प्रेम सर्वांनी केलं. पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेल, ज्याच्यावरती प्रेम केला असाल, जिच्यावरती प्रेम केला असाल, तिला मात्र कधी फसवू नका. काय म्हणतो? कारण माणसानं जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोपऱ्याकडे रांगासाला काम होतो. पण माणसाची आस एकदा माणसावरती बसली, 100 ने 500 भगत खाली आणून अंगाला ढोपाला लावा, माणूस माणसात राहत नाही. म्हणून विषय आहे राधेचा. राधा या कानाला प्रेमाने काय सांगते म्हणून म्हणते, अरे नाही नाथ माझा तू भरला, तुझ्या बिना वेळ ना सरला, कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला. कथा आहे अहो मर्या प्रेमाची, वेडी राधा मिया घनश्यामाची. काना म्हणून सांगते तुला, अरे 14 वर्षांना तू माझ्यापेक्षा लहान होता, पण तुझ्यासाठी मी वेडी दिवाळी झाले होते, तरी मला तू फसवलंस. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. तुझ्या बिना वेळ नसला, तुझ्या बिना वेळ
या ठिकाणी सन्माननीय दुर्वाप्रिय प्रतिष्ठान माऊलीच्या वतीनं पंचकोटी गुरुद्वाराचे अध्यक्ष सन्माननीय श्री दयासिंगजी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण या प्रांगणामध्ये यायचं आहे, या रंगभूमीवरती यायचं. आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळाच्या वतीने होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा. एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतो. विषय असा आहे मित्रांनो, विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विचारात मी तुम्हाला बाजू दिली आहे ती नारदमुळे सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. विषय शाहीर असा आहे, युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवली. काही शहाणे असे पण आहेत, बघा मी काय म्हणतो, तुमच्या या माध्यमातून सांगतोय. एक पद्धत आहे कलगी दुर्याची, की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही, जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही, तोपर्यंत विषय बदलायचा नाही. शाहिराचा विषय कोणता आहे? आकडेवारी कोणती आहे का बघा. विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहिराने विषय बदलला होता. आकडेवारी कोणती? म्हणजे अजून त्यांच्या नाकाला कुठं हरडो लागलेला नाही, म्हणून आकडे कोणती आहे. पण विषय शाहीर मी तुम्हाला म्हणून सांगतोय, आज तुम्ही नामवंत शाहीर आहात. सर्वांत कोकणामध्ये तुमचा गाजा बाजा आहे, शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे, जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिलं तर त्यात कमीपणाची मुळा गरजच नाही. समोरच्या शाहिराला देखील तेवढ्या मोठेपणाने ते उत्तर मांडले गेलं पाहिजे, म्हणून शाहिरा प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजूला नेऊन जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्यावरती मी दिलाय, त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचा पुरावा आणू नका, माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडाफार जर जवळ बसला शाहीर तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेल. पण घंटा बोलायचा नाही, म्हणून बक्षीस आलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई या माझ्या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराजांनी पारितोषिक आलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्न पण आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय दर्शा असा होतो. तुमचा माझा सामना आज इथे रंगणार आहे, की तुमचा माझा सामना आज या पवई नगरीमध्ये रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक गाण्याला रांगोळी बुवा हा राजेश बुवा उत्तर देणार. तुमची खरी हुशारी ओ रांगोळी बुवा, तुमची खरी हुशारी आज मी इथे पाहणार आहे. आणि जमलंच तर या रसिकांच्या साक्षीने आज हा राजेश बुवा या रंगमंचावरून बाजी मारून जाणार. म्हणून शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन अरे वादाना तोड वा. विषय काय माहितीये, काढतूस अरे भारी भारी आहे, काढतूस आहे का लय भारी आहे. विषय काय आज म्हणजे शाहीर म्हणतात, धर म्हणतात शक्तीवाला सुरुवात करतात. काय म्हणतात हे शक्तीवाला म्हणतात सुरुवात करतात, म्हणून आम्हाला तुम्ही बोलायला लागतो. पण म्हटलं आज आपण आपला ट्रॅक बनवायचा नाही. पण जर तुम्हा ट्रॅक हलवला तर तुमच्या गाडीला 14 तुम्ही 28 तासाचा मेगा ब्लॉक लागेल. याची फक्त तुम्ही नोंद घ्या. म्हणतोय शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन हात गुरुचरणी जोड, हे हात गुरुचरणी जोड, नाहीतर मोडी तुझी हो. हात गुरुचरणी जोड, नाहीतर मोडी तुझी हो.
जे मित्रांनो 2000 मध्ये जो अर्जुनीमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी जे अशा कोणी बांधण्यासाठी जे गाणं गायलं होतं आई तुझ्या पोटी किल्लेलं या गाण्यासाठी मजकूर आलेला आहे आणि म्हणून फरमाईश आलेला आहे एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर. त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर डिबेटी गणपती दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा महाराज पारितोषिक दिलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश येतं कोणाला पोस्टर समिंदर देवाची कृपा आम्हावर भाषा खोल्यानं बसतोय समिंदर आणि म्हणून माऊली प्रतिष्ठानाचा या माझ्या माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची हो ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी
किंग फॅन देवरूख निळे माझ्या शांततेचा आश्रय दिला. निश्चित शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या अशा आशा मानतो. शाहीरांना सुद्धा त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो या ठिकाणी मेघा पाटाडे, राजेश निकम सप्तसुरांचा बादशाह, त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी चंद्रशेखर जाधव, गाव गाभे मांगारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिले आहे. त्याचप्रमाणे कुमार यज्ञेश विशाल जाधव, शाही तुम्हाला, कारण गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे, हे तुमचं दुसरा वर्ष आहे. निश्चित तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जेवढी शाही ताकद लावता निश्चित तुम्ही कार्य करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची प्रथम फेरीसाठी धन्यवाद.